नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपला लागलेला आहे की ज्या गोष्टीची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तर ती गोष्ट म्हणजे पुणे GMCचा रिझल्ट. तर त्यांनी सगळे मेरिट लिस्ट पण आपली प्रसिद्ध केलेली आहे आणि जे पण मार्क्स आहे ते डिसेंडिंग ऑर्डरने आहे. त्यामुळे जे पण कट ऑफ्स आहे आणि जे पण फायनल झालेले विद्यार्थी आहेत, तर त्यांचे टॉपला मार्क्स जे आहेत, टॉपला जे जे नेम आहेत, तर ते सगळे सिलेक्ट झालेलेच आहेत. आणि त्यानंतर आता पुढची प्रोसेस काय असेल, तर त्याबद्दलची नेक्स्ट प्रोसेस असेल आपली फायनल सिलेक्टेड लिस्ट. आता येणाऱ्या 15 दिवसात किंवा 1 महिन्याभरात आपली जी पण फायनल लिस्ट आहे GMC पुणेची, जे पण कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत, तर त्यांची प्रसिद्ध होईल ती फायनल लिस्ट. आणि त्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आपल्याला DVसाठी बोलवलेलं जाईल. आता DVसाठी हेच सिलेक्टेड विद्यार्थी असणार आहेत आणि DVसाठी बोलवलेले जे पण विद्यार्थी आहेत, त्या सर्वांचीच जॉइनिंग होईल असं काही नाही आहे. त्यातले काही वेटिंगसाठीही राहतील आणि काही म्हणजे ज्यांनी जॉइन केलेले नाही आहेत ना, तर असे विद्यार्थी वेटिंगलाच असतील. आणि त्यानंतरची प्रोसेस असेल DV नंतर जॉइनिंग आणि त्यानंतर मेडिकल वगैरे या सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी होणार आहेत. पण जर फुल आणि डिस्क्रिप्टिव्ह माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर मी ती या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. आणि आता नवीन व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्या पुणे GMCबद्दलच्या. त्यांच्या जागा खूप कमी आहेत, पण व्हॅकन्सी खूप छान आहेत आणि तुम्ही आणि 10th बेसवरती आहे, तर याबद्दल पण मी एक डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ टाकणार आहे. आणि त्यानंतर सोलापूरच्या ज्या पण एक्झाम झालेल्या आहेत, त्यांची आता 13ला त्यांच्या एक्झाम्स कंप्लीट झाल्या. आज आहे 15 फेब्रुवारी. तर गेल्या 2-3 दिवसामध्ये, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्यांचा रिस्पॉन्स शीट पण येऊन जाईल आणि त्यांची पण पुढची प्रोसेस चालू होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑल GMCबद्दलचे जे पण अपडेट्स असतील, तर ते सर्व अपडेट्स मी या चॅनलवरती नक्की टाकणार आहे आणि टाकतही असते. त्यामुळे जर तुम्ही कुणीही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांचं झालेलं नसेल, तर त्यांना अजून खूप सगळ्या ॲड्स येणार आहेत आणि त्याबद्दल पण मी इन्फॉर्मेशन याच चॅनलवरती शेअर करणार आहे. तर सर्वांना बाय बाय.